नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे काही आपण पावसाळी कांद्याचं रोपवाटिका टाकलेली आहे आणि जो काही पावसाळी कांद्याची लागवड केली आहे, तर आपण पाऊस झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा रोपामध्ये किंवा जे काही आपण लागवड केली आहे त्या लागवडीमध्ये आपल्याला कांदा हा असा पिळदार झाल्यासारखा आपल्याला दिसत असतो। तर हे होऊ नये यासाठी आपण पाऊस उघडून गेल्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 1 ते 2 दिवसामध्येच या बुरशीनाशकची फवारणी करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही आहे बायोस्टॅट कंपनीचे रोको यामध्ये घटक शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता। थायोफिनाइट मिथाइल 70% WP, तर हे घटक असलेले बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, हे वापरत असताना 1 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी 2 ग्रॅम आपल्याला त्याचं प्रमाण वापरायचं आहे आणि याची दाट अशी फवारणी आपल्या कांदा रोपवाटिकावर किंवा जी काही लागवड केलेला कांदा आहे त्यावर आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्याला जे काही कांदा आपला सड होत असते, कांद्याची मर होत असते, ही आपल्याला याची फवारणी केल्याने होणार नाही। अतिशय जबरदस्त असा रिझल्ट याचा आहे। 15 लिटर पंपासाठी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 30 ग्रॅम वापरायचा आहे आणि 20 लिटरचा पंप जर असेल शेतकरी मित्रांनो तो तर हे 40 ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। याच्यासोबत तुम्ही एखादं स्टिकर, सिलिकॉन बेस स्टिकर पण त्या ठिकाणी वापरू शकता। अतिशय जबरदस्त असा याचा रिझल्ट आहे आपल्या कांदा रोपवाटिकेची आणि जी काही लागवड केलेला कांदा आहे याची या बुरशीनाशकची फवारणी करून आपला जो काही कांदा रोपवाटिका आणि लागवड केलेला कांदा आहे त्याची तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण करू शकता। माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।